या क्षणाची एक मोठी बातमी आहे। धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडे यांच्यासोबत झालेलं लग्न अधिकृत नाही। धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय। धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाहीये असं धनंजय मुंडे यांचे वकील म्हणतायत। मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या 2 मुलांची आई आणि वडील नेमके कोण? न्यायाधीशांचा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धनंजय मुंडे यांच्या वकिलाला हा सवाल बघायला मिळालाय। धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारलंय पण त्यांच्या आईशी त्यांनी लग्न केलेलं नाही असं धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले। मुलं तुमची आहे म्हणता मग करुणा मुंडे यांच्या आई कशा नाहीत अशी विचारणा कोर्टाने केली आहे। 15 लाखांच्या जवळपास वर्षाला इन्कम करुणा मुंडे यांचा आहे। त्या इन्कम टॅक्स भरतात, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तरी देखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला असा युक्तिवाद कोर्टात झालाय। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण एकंदरीत बघितलेलं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये करुणा मुंडे यांच्या बाजूने सुद्धा निकाल लागलेला होता, मात्र आता आपण बघतोय धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्नच अधिकृत नाही असं सांगितलं जातंय। नक्कीच आज पुन्हा एकदा आहे ते माझगाव कोर्टामध्ये खरं तर सुनावणी सुरू झालेली आहे आणि या युक्तिवादामध्ये आहे ते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं आहे की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं लग्नच अधिकृतरित्या झालेलं नाहीये। त्यानंतरून ही मुलं कोणाची आहेत असं कोर्टाकडून खरं तर विचारण्यात आलं होतं। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे मुलांचा स्वीकार केलेला आहे, मात्र मग आईशी लग्न केलं नाही असं मुंडेंच्या आहे ते सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतरून करुणा मुंडे या सक्षम आहेत, कारण की करुणा मुंडे आहे ते इन्कम टॅक्स आहे ते भरतात, 15 लाख रुपयाचं वर्षाला उत्पन्न देखील आहे। अशा पद्धतीचा हा युक्तिवाद आहे तो सध्या करण्यात आलेला आहे। मात्र धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांचा आहे तो स्वीकार केल्याचं देखील आहे ते कोर्टासमोर सांगितलंय। त्यामुळे आता जी पोटगीसाठी आहे ते बँड्रा कोर्टाने ठरवलेली पोटगी आता पुन्हा एकदा लागू होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं जे लग्न झालंय तेच अधिकृत नाही असं यावेळेस धनंजय मुंडे यांच्या वकिलांचं म्हणणं आहे।